तर रितेश देशमुख आणि जेनेलिया हे मतदान केंद्रावर पोहोचल्याचं पाहायला मिळतं। तिकडची थेट दृश्य आपण बघू शकतोय। हे स्टार्स आहेत बॉलिवूडचे आणि त्याचबरोबर एका राजकीय घराण्याशी सुद्धा त्यांचा संबंध आहे। तर महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री दिवंगत विलासराव देशमुख यांचे पुत्र रितेश देशमुख या ठिकाणी मतदान करण्यासाठी पोहोचल्याचं पाहायला मिळतं आणि देशमुख कुटुंबातील सर्वच जण इथं मतदान केंद्रावर पोहोचलेले आहे मतदान करण्यासाठी। तिकडची दृश्य आपण लोकशाही मराठीच्या माध्यमातून बघू शकतोय। रितेश देशमुख आणि जेनेलिया जे अभिनय क्षेत्रामध्ये आहेत आणि ते आता मतदान केंद्रामध्ये पोहोचल्याचं पाहायला मिळतं, त्यामुळे त्यांच्याकडे विशेष लक्ष आहे। तर दुसरीकडे आपल्याला रितेश देशमुख यांचे बंधू आणि बहिणी सुद्धा इथं मतदान करताना पाहायला मिळतात। त्यांच्या आई सुद्धा इथं मतदानाचा हक्क बजावताना आपल्याला दिसून येत आहे। तिकडची दृश्य आपण लोकशाही मराठीच्या माध्यमातून बघू शकतोय। लातूर मधली ही दृश्य आहेत आणि या मतदारसंघामध्ये महायुती विरुद्ध महाविकास आघाडी अशी थेट लढत आपल्याला पाहायला मिळाली होती आणि त्याच ठिकाणी आज मतदानाचा दिवस आहे। देशमुख कुटुंबीय हे एक मोठं घराणं मानलं जातं। लातूरमध्ये एक निर्णायक असं घराणं मानलं जातं आणि सध्या देशमुख कुटुंबीय हे काँग्रेस सोबत आहे आणि जरी प्रत्यक्ष मतदानामध्ये त्यांच्या कुटुंबातील कोणी व्यक्ती नसली तरी देखील प्रचारामध्ये ते हिरिरीने भाग घेताना पाहायला मिळाले होते आणि आज मतदानाचा दिवस आहे। इथं देशमुख कुटुंबीय हे आपला मतदानाचा हक्क बजावताना आपल्याला पाहायला मिळतात। तर रितेश देशमुख यांच्या आई यांनी आपला मतदानाचा हक्क बजावलेला आहे, तर दुसरीकडे त्यांचे बंधू आणि बहिणी सुद्धा मतदान करताना दिसतात आणि यानंतर रितेश देशमुख आणि जेनेलिया देशमुख हे सुद्धा इथं मतदान करणार आहेत। मतदान केंद्रावरची ही थेट दृश्य, या मतदान केंद्राला एक छावणीचं स्वरूप आल्याचंही पाहायला मिळतं। मोठ्या संख्येनं इथं लोक मतदान करण्यासाठी तर आलेलेच आहेत, पण त्याचबरोबर रितेश देशमुख आणि जेनेलिया देशमुख जे टीव्हीवर दिसत असतात नेहमी, त्यांना बघण्यासाठी सुद्धा लोक या ठिकाणी आले असावेत। तर थेट दृश्य आपण या ठिकाणी बघू शकतोय। लातूरमधली ही दृश्य आहेत। या ठिकाणी मतदानाचा हक्क देशमुख कुटुंबीय बजावताना दिसत आहेत आणि त्यामध्ये रितेश देशमुख जेनेलिया देशमुख हे सुद्धा आपला मतदानाचा हक्क बजावताना दिसत आहेत। जेनेलिया देशमुख यांची एक विशेष क्रेज आहे तरुणांमध्ये। अभिनय क्षेत्रामध्ये बऱ्याच वर्षांपासून त्या सक्रिय आहेत आणि अभिनय क्षेत्रामधूनच रितेश देशमुख आणि जेनेलिया देशमुख यांची ओळख झालेली होती। त्यांचं लग्न झालं, त्यांना 2 मुलं आहेत आणि आता मतदानाचा हक्क बजावण्यासाठी लोकशाहीचा हा जो उत्सव आहे तो साजरा करण्यासाठी इथं हे उपस्थित असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे। तर स्टार जेव्हा एखादी गोष्ट करत असतात त्याचं अनुकरण हे लोक करत असतात, बाकीचे जे लोक आहेत ते त्याचं अनुकरण करत असतात आणि त्यामुळे आता जेव्हा मतदान करण्यासाठी स्वतः जेनेलिया देशमुख आणि रितेश देशमुख या ठिकाणी पोहोचल्याचं आपल्याला पाहायला मिळतं, त्यामुळे निश्चितच लातूरकरही त्याचं अनुकरण करताना दिसतील आणि जास्तीत जास्त संख्येनं मतदान करण्यासाठी या मतदान केंद्रावर ते पोहोचतील अशी अपेक्षा आहे। दरम्यान एक्सक्लुसिव्ह दृश्य आपण बघू शकतोय। जेनेलिया देशमुख या ठिकाणी पोहोचलेले आहेत आणि पारंपरिक लुक त्यांचा आपल्याला पाहायला मिळतोय। साडी त्यांनी नेसलेली आहे, त्याच्यावर हिरव्या बांगड्या आपल्याला दिसून येत आहेत आणि साधा सिंपल असा लुक जेनेलिया देशमुख यांचा आपल्याला बघायला मिळतोय। तर आपण सिनेमांमधून त्यांना बघितलेलं असेल आणि या ठिकाणी त्या वेगळ्या एका लुकमध्ये आपल्याला दिसून येत आहेत। तर दुसरीकडे रितेश देशमुख सुद्धा आहे आणि हे दोघेही इथं आपला मतदानाचा हक्क बजावताना दिसून येत आहेत। तर काही दिवसांपूर्वी त्यांचा एक सिनेमाही आलेला होता या दोघांचा, वेड, आणि त्यानंतर आता ही जोडी आपल्याला प्रत्यक्ष मतदान करताना दिसून येते। तर लोकशाहीचा हा उत्सव साजरा केला जातोय। लातूरमधली ही दृश्य, देशमुख कुटुंब मतदान केंद्रावर पोहोचलेलं आहे। मतदान करताना जेनेलिया देशमुख आपल्याला बघायला मिळतात, त्याची हे एक्सक्लुसिव्ह दृश्य आपण लोकशाही मराठीच्या माध्यमातून बघत आहोत। लातूरमधलं मतदान केंद्र जिथं देशमुख कुटुंबीय आपला मतदानाचा हक्क बजावत आहेत। जेनेलिया देशमुख यांनी मतदान केलं आहे आणि त्यानंतर त्या बाहेर पडताना दिसत आहेत। त्यांच्या मागे इथं लोकांची आपल्याला गर्दीही दिसून येते, त्याचबरोबर जे प्रतिनिधी आहेत तेही त्यांची प्रतिक्रिया घेण्यासाठी इथं लगबग करताना दिसून येत आहेत। काय बोलणार जेनेलिया ते बघावं लागेल। इम्पॉर्टंट दिवस आहे, म्हणजे वोट करायला आमचं राइट है आणि इट्स इम्पॉर्टेंट, वी शुड गो एंड वोट। मैम हिंदी में बताइए, क्या अपील करेंगे अधिक से अधिक संख्या में वोट हो इसलिए? नहीं, मतलब ये इम्पॉर्टेंट दिन है और वोट करना इम्पॉर्टेंट है, तो हर सिटीजन जाके वोट करना ज़रूरी, मुझे लगता है कि ज़रूरी है।
आहे मतदान केल्यानंतर आणि हा आपला अधिकार आहे, त्यामुळे प्रत्येक नागरिकांना आपला हा अधिकार बचावला पाहिजे मैं ये अशी अपील करना प्रतिक्रिया चाहता हूँ कि मैं मुंबई से लातूर आया वोट करने के लिए और सभी लोगों को बाहर आकर ज़रूर मतदान करना चाहिए। मैं सबसे यही उम्मीद करता हूँ कि वो अपने घर से बाहर निकले और आज का दिन बहुत ही महत्वपूर्ण है और ज़रूर जाकर वोट करें। छुट्टियां मनाने चले जाते हैं लोग, वोट नहीं करते हैं। वो थोड़ा अनफॉर्चुनेट है, पर मुझे लगता है कि कुछ लोगों की तकलीफ़ें भी होती हैं, शायद उन वजह से वोट नहीं कर पाते, लेकिन मुझे लगता है कि उन तकलीफ़ों को दूर करके थोड़ी और मेहनत लेकर हमको वोट करना चाहिए। केलं पाहिजे अशी प्रतिक्रिया रितेश देशमुख यांनी दिलेली आहे। सुट्टीवर जाऊ नका, सगळ्यांनी आपला जो अधिकार आहे मतदानाचा तो बजावण्यासाठी मतदान केंद्रावर या, घरातून बाहेर पडा असं आवाहन त्यांनी केल्याचं पाहायला मिळालं आहे। त्यांची पहिली प्रतिक्रिया एक्सक्लुझिव्ह पद्धतीने आपण लोकशाही मराठीच्या माध्यमातून बघितलेली आहे। जेनेलिया देशमुख आणि रितेश देशमुख यांनी आपला मतदानाचा हक्क बजावलेला आहे, मतदान केलंय लातूरमध्ये। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।